आजा, तुझ्याकडची लिस्ट काढून झाली का? काढली की. मग ते सगळी नावं एकत्र लिहितो म्हणजे एकत्र सापडतील. हा, काढून ठेवले तिकडं. पण मामा, हा, मी काय म्हणतोय, एवढा खर्च करायची काय गरज आहे का? झालं का तुझं सुरू? हा, रामकृष्ण हरी. तसं नाही जीजे, 1,500-2 हजार माणसं बोलायची काय गरज आहे? 1,500-2 हजार माणसं? वय मामींनी रावलेली लिस्ट काढायला सांगितली होती. माझ्या ओळखीचं कोण बी नाही राहिलं पाहिजे म्हणून. मीच म्हणलं होतं तसं. एक तर एवढं नाव कमवलंय अजिंक्यनी, मग असं वाटायला नको ना की मोठं झाल्यावर आम्हाला विसरलेत म्हणून. अगं म्हणून काय एवढी माणसं बोलत येतोय? आजा, तिची लिस्ट तुझ्याकडे घे आणि तुला पाहिजे तेवढीच माणसं ठेव त्यातली. अहो पण कसं वाटेल लोकांना? काय नाही वाटत लोकांना. लग्नाच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं असेल असं वाटेल लोकांना. आणि हे बघ, ज्यांना गरज आहे त्यांना सांगणारच आहे की. आणि हो, ते शीतलच्या घरातल्यांनी मेनूची लिस्ट काढलीये, ती चेक करायला पाठवतो म्हणले होते. कधी पाठवणार आहेत? मी म्हणलं पाठवायची काय गरज नाही, तुमचं तुम्ही मेनू ठरवा आणि फायनल करा. व असं कसं? आपल्याला विचारायला पाहिजे का नाही? समाधान या, अक्षी बरोबर केलंस बघ तू. आणि पुष्पे, सगळंच आपल्या सोयीने गोष्टी झाल्या पाहिजेत. हे तर काय बरं दिसते का सांगू बरं? आजा, तुझ्या आर्मीवाले मित्र येणार आहेत का? येणार आहेत की. आणि तो पंजाबचा दोस्त येणार आहे का? त्याला लवकर कळव बर का, नाहीतर लग्न झाल्यावर पोचायचा तो. मामा, हा, ते जेडीला बघून गेलेला मुलाचा फोन आहे. अरे मग उचल की. हा, हॅलो. हा, संजय बोलतोय. हा, तुमच्याकडून अजून कळलं नाही म्हणलं आपणच फोन करावा. हा, म्हणजे आम्ही करणारच होतो फोन. 1 मिनिट, मामाकडे देतो. नमस्कार, समाधान बोलतोय. हा, नमस्कार. तुम्ही फोन करतो म्हणला होता. होय, खरं तर आमचाच फोन यायला पाहिजे होता तुम्हाला, पण गडबडीत राहून गेलं बघा. हा, नाही ना, अच्छा. खरं तर आता अजिंक्यचं लग्न करायचं चाललंय, परत त्याला लवकर सुट्टी नाही ना, म्हणून त्याच्याच लग्नाची तयारी चालू आहे. त्यामुळं जयश्रीचं लग्न एवढ्यात करायचं नाही असा निर्णय झाला आमच्या घरच्यांचा. ठीक आहे. माफ करा, आम्ही स्वतःहून सांगायला पाहिजे होतं तुम्हाला, पण राहून गेलं. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे, समजू शकतो मी. ठीक आहे. जेडे, एवढे देव घरात ठेव ग. घाबरलीस ना? मैं रुक कैसे कहती? कितना डरती है तू, ह्याव आणि त्याव. आता कसं झालं, घाबरलीस ना? शितले, काय झालं? नाही, काय नाही. बरी आहेस ना? होय. शितले, अगं कसल्या टेन्शन मध्ये आहेस? अगं, काय नाही. काल जेडी मला आजाबद्दल सगळं सांगत होती ना, त्याचाच विचार करत होते. म्हणजे काय सांगत होती? अगं म्हणजे आजीला काय आवडतं काय नाही असं सगळं. निम्म्या गोष्टी तर मला माहीतच नव्हत्या, पण आता सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. शितले, बघा. काय बघा? जी व्यक्ती जास्त प्रेम करत असते तिला सगळ्या गोष्टी माहीत असतात बरं का. नाही नाही, जेडीच्या मनात आजाबद्दल असं काय नाही. तेरे कैसे पता? तुला काय माहित तिचं आजीवर प्रेम आहे म्हणून? अगं कळतंयच की. अगं जेडीच्या मनात त्याच्याबद्दल असं काय असतं तर तिने मला एवढं सगळं सांगितलं असतं वय. अम्मी, हाँ मी, हाँ शीतल के साथ हूँ.
7 को। अरे उसकी खरीदी भी करना था और निमंत्रण भी देना था। हाँ क्यों? रुक आती है मैं। क्या अम्मी ऐसे क्यों करते ग तू? या अल्लाह, अम्मीकडनं तेलाचा डबा पडलाय, सगळं तेल घरभर पसरले. मी जाते मदत कराय, तू जा. काय कुठं साताऱ्याला चाललंय वाटतं. हा वाट बघताय गाडीची. आम्ही इथं असताना कशाला वाट बघताय गाडीची? हा घरात लग्नाची कामं चालू झाली असतील ना. म्हणजे सगळी कामं कशी अशी पटापट 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 झाली पाहिजेत, हाय का नाही? चला बसा, आम्ही येतो तुमच्याबरोबर साताऱ्याला. तिकडं जाऊ, सगळी कामं करू आणि परत येऊ गाडीवर डबल शीट. हा चला. काय झालं? आम्ही तुमची एवढी मदत करतोय आणि तुम्ही एका शब्दानं आमच्याशी बोलत नाही. व्हॉट इज दिस? ह्याला काय अर्थ आहे राव? बर ठीक आहे, काय लागलं तर सांगा, आम्ही आहे इथंच. आता काय गाडीला असं काय वाटत नाही, आम्ही आहे इथंच. जायचं असेल तर सांगा, जाऊ की डबल शीट. हॅलो आजा, हा बोल की ग. कुठं आहेस? घरी. का ग? आताच्या आता स्टँडवर ये. माझं सातारला मैत्रिणीकडं काम आहे, ते करून येऊ. आत्ता? वय अगं आता नाही मला यायला जमणार. अरे ये की लगेच करून येऊ. अगं फौजी आलेत मला भेटायला, आत्ता नाही मला जमणार. तू जाऊन ये जा. हा ठीक आहे. हा